भारताच्या नियंत्रण रेषेवर तसंच अनेक एअरबेस स्टेशन्सवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला, तो हवेतच हाणून पाडण्यात आला। हल्ले परतवून लावत चोख प्रत्युत्तर भारताने दिले। रात्रीच्या अंधारात हे हल्ले पाकिस्तानचे सुरू आहेत। तर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली आणि यावेळी पाकनं भारत आणि पाकमध्ये सुरू असलेल्या तणावासंदर्भात संपूर्ण माहिती खरं तर देण्यात आलेली आहे। परराष्ट्र सचिव आणि एअरफोर्स प्रमुख आणि आर्मी प्रमुख यांनी ही माहिती दिलेली आहे। तर पंजाबच्या एअरबेसवर देखील मिसाईल हल्ला करण्यात आला। श्रीनगर आणि अवंतीपुरा भागातील सैन्य तळांना देखील पाकिस्ताननं लक्ष्य केलं, पण भारतीय सैन्यानं त्यांना चोख प्रत्युत्तर देत हे हल्ले परतवून लावलेत। भारताचं कुठलंही नुकसान यात झालेलं नाहीये। भारतीय सैन्यानं पाकड्यांच्या सगळ्या हल्ल्यांना थेट उत्तर दिलंय, जसंच्या तसं उत्तर दिलंय। प्रत्युत्तरात दाखल आपण हल्ले केलेले आहेत हे स्पष्ट करण्यात आलं या पत्रकार परिषदेमध्ये। त्यामुळे पाकड्यांचा हल्ल्याचा कुठलाही परिणाम भारतावर झालेला नाही। दरम्यान भारतानं देखील पाकिस्तानच्या 6 एअरबेसवर जोरदार हल्ले केलेले आहेत आणि यात पाकिस्तानचे 6 एअरबेस नष्ट करण्यात भारताला यश आलंय। मोड़ से उड़ान भरने वाले नागरिक विमानों की आड़ लेकर अंतर्राष्ट्रीय हवाई मार्गों का दुरुपयोग किया ताकि वे अपनी गतिविधियां छिपा सके। ऐसी चालों ने भारतीय वायु प्रतिरक्षा तंत्र को नागरिक सुरक्षा सुनिश्चित करते हुए अत्यधिक संयम के साथ कार्य करने के लिए विवश किया। भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रत्युत्तर देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई। पाकिस्तान सेना के अग्रिम क्षेत्रों में सैनिकों की डिप्लॉयमेंट बढ़ती दिख रही है, जो स्थिति को और भड़काने की मंशा दर्शाती है। भारतीय सशस्त्र बल पूर्ण परिचालन तत्परता की स्थिति में है। अभी तक सभी शत्रुतापूर्ण कार्रवाइयों का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है। पाकिस्तान द्वारा सैन्य ठिकानों को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए। टेक्निकल इंस्टॉलेशन, कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया। रफीकी, मुरीद, चकलाला, रहमियार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए। पाकड्यांचा खोटारडेपणा या पत्रकार परिषदेमध्ये उघडा पाडला गेला। पाकिस्ताननं भारतावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या एअरबेसच्या नुकसानाचं खंडन भारतीय सैन्यानं केलेलं आहे। तसा प्रचार आणि प्रसार केला जात होता, सोशल मीडियावर तशा बातम्या दिल्या जात होत्या पाककडून। मात्र हे फोटो दाखवण्यात आले आणि हे स्पष्ट करण्यात आलं की भारतीय सैन्याच्या कुठल्याही तळाला कुठलंही नुकसान झालेलं नाही। आत्ताचे ताजे फोटो सकाळचे दाखवले गेले। पुन्हा एकदा भारतीय सैन्यानं पाकड्यांचा खोटारडेपणा जगासमोर आणला। तर पाकिस्ताननं केलेले दावे भारतानं खोडून काढलेले आहेत। भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतीय लष्करानं थेट भारतीय एअरबेसचे फोटो सादर केलेत आणि भारतातील सर्व एअरबेस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय आणि पाकड्यांना पुन्हा एकदा भारतानं तोंडघशी पाडलंय। या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे फोटो दाखवण्यात आले, कारण पाककडनं असा दावा केला जात होता की आम्ही भारताच्या एअर स्टेशन्सना, एअरबेसना लक्ष्य केलंय आणि त्यांचं नुकसान केलंय। पण आज सकाळची ही दृश्य आहेत, म्हणजे इमेजेस काढलेले आहेत, छायाचित्र काढलेली आहेत, त्याची वेळ आणि तारीख दाखवून या पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की अशा कुठल्याही पाकच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। At the end, I would also like to show you a few images of Air Force bases in the Punjab sector and Rajasthan sector, where it is mighty clear that we are debunking the Pakistani claims of causing destruction at these air bases. You can yourself see the normalcy in these Air Force stations. This is Sirsa, Suratgarh. The runways are intact.
They are also time just notice, they are also time stamped. This is today. पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित S-400 प्रणाली, सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोस बेस, देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपों को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए। भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज कर पसरवता आहे, त्याला सगळ्याला विरोध केला आणि हे फोटो दाखवून वेळ आणि तारीख दाखवून हे स्पष्ट केलं की असं काहीही पाककडून करण्यात आलेलं नाही, आम्ही ते होऊ दिलेलं नाही। तर पत्रकार परिषदेमध्ये हे फोटो दाखवण्यात आलेत आणि पाकिस्तानला आता तोंडघशी पाडण्यात आलेला आहे। पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आलाय, कारण भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित आहेत, कुठलंही कोणत्याही प्रकारचं नुकसान भारतात झालेलं नाहीये। पाकिस्तानने केलेल्या दाव्याची पोलखोल करण्यात आली आहे, कारण पाकिस्तानकडून त्यांच्या नागरिकांना सांगण्यात येत होतं की भारताचे एअरबेस आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत, मात्र हे सगळं खोटं आहे। पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दाव्यानं पाकिस्तान आपलं तोंडघशी पडलेला आहे, खोटारडेपणा त्यांचा समोर आलेला आहे। पाकिस्तान हा खोटारडेपणा का करताय, सोशल मीडियावर अशा खोट्या बातम्या का पसरवताय, तर त्या जगभर दिसाव्यात, वाचल्या जाव्यात आणि कळावं की पाकिस्तान किती मोठी हानी भारताला पोहोचवतंय। त्यांना स्थानिकांना सुद्धा तिथे पाकिस्तानात तोंड द्यायचं आहे। पण असं असलं तरी देखील या सगळ्या बातम्या खोट्या आहेत आणि हे भारतानं आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून सुद्धा स्पष्ट केलं। तर पाकिस्तानने केलेल्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल भारतानं केलेली आहे। पाकिस्तानला पुन्हा तोंडघशी पाडलंय, कारण पाकिस्तान आपल्या नागरिकांना सतत सांगत होतं की त्यांनी कशा प्रकारे भारतावर हल्ला केलेला आहे, भारताच्या एअरबेसवर हल्ला करत ते एअरबेस उद्ध्वस्त केलेले आहेत। मात्र आजचीच ही सकाळची दृश्य आहेत, ते फोटो या पत्रकार परिषदेतून दाखवण्यात आले आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान भारतात पाकिस्तानकडून झालं नसल्याचं समोर येत आहे। पाकिस्तानची पोलखोल झालेली आहे, पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय। उलट प्राजक्ता, आपणच म्हणजे भारताकडूनच या गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात की कसं मंदिर आणि गुरुद्वारा सुद्धा लक्ष केले जात आहे। एक मोठी बातमी। दरम्यान भारताच्या प्रत्युत्तरानं आता पाकिस्तान नामोहरम झालाय। भारताशी आता पाकिस्तानकडून चर्चेची तयारी सुरू असल्याचं कळतंय। हल्ल्यानंतर आता पाकिस्तान चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं समोर येत आहे। म्हणजे रात्रीच्या वेळी हल्ले करायचे आणि सकाळच्या वेळी चर्चेची तयारी दाखवायची। आता 3 दिवसांनंतर चर्चेची तयारी पाकनं भारताशी दाखवलेली आहे आणि पाकनं भारताशी संपर्क केलेला आहे चर्चेकरता। खरं तर मगाशी अनिल बाम यांच्याशी बोलताना ते म्हटले होते की पाकिस्तान 4 दिवस तग धरू शकत नाही आणि